गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर पोएम नंबर 2 आणि पोएम नंबर 3 इंडियन फीवर्स अँड द इंस्केप रॉक या 2 कविता अभ्यासलेल्या आहेत. आता खरं तर आत्ता जी आपण कविता अभ्यासणार आहोत ती पोएम नंबर 1 आहे. खरं तर ती पहिल्यांदा घ्यायला होती, पण ठीक आहे, आपण ती कविता शेवटी ठेवली कारण ती कविता खूप इन्स्पिरेशनल असणारी अशी कविता आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत ही कविता अतिशय जगप्रसिद्ध झालेली कविता आहे. तर अशा या इन्स्पिरेशनल पोयमचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू लर्न पोएम नंबर 1 2.1 Song of the Open Road, written by Walt Whitman. Walt Whitman is an American poet. He is the father of free verse. He is called father of free verse because all the poems are written in the form of free verse. Total, all the poems are written by Walt Whitman in the form of free verse, so that he is called the father of free verse. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता आहे ही फ्री वर्स म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये मुक्त छंद असं म्हणतो. मराठीमध्ये मुक्त छंद, मुक्त या शब्दाचा अर्थ कोणतेही बंधन नसणे. आता या कवितेला फ्री वर्स असं का म्हटलेलं आहे, मुक्त छंदातील कविता का म्हटलेलं आहे, तर या कवितेला कोणत्याही प्रकारचा पॅटर्न नाही, कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर नाही. त्याचबरोबर या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स नसल्यामुळं रायमिंग स्कीम नाही आहे. त्यामुळं ही कोणत्याही पॅटर्नमध्ये बसत नाही आहे. मुक्तपणे म्हणजे कोणतंही याला बंधन नाही, लाईनचं बंधन नाही, वर्डचं बंधन नाही, स्टॅन्झाचं बंधन नाही, राईम स्कीमचं बंधन नाही. ॲज पोएट विश, जसं कवीला वाटते त्या पद्धतीनं ती कविता या ठिकाणी तयार करण्यात येते. कवीच्या मनामध्ये जशी रचना आहे त्या पद्धतीनं किंवा कोणतंही पॅटर्न, कोणतंही स्ट्रक्चर नसलेली कविता म्हणजेच फ्री वर्स कविता. म्हणून या कवितेला फ्री वर्स असं म्हटलेलं आहे. आणि अशा या पद्धतीच्या कविता लिहिणारा कवी, आणि फक्त एकच नाही तर ऑल पोएम्स रिटन इन द फ्री वर्स, सगळ्याच्या सगळ्या कविता त्यांच्या फ्री वर्स कोणत्याही पॅटर्नमध्ये न लिहिल्यामुळे त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं, किंवा फ्री वर्स मुक्त छंद या प्रकाराचे जनक वॉल्ट विटमन यांना म्हटलं जातं. आता पाहूया आपण प्रथमतः कवीचा परिचय. वॉल्ट विटमन, त्यांचा कार्यकाळ आहे 1819 to 1892, 1819 ते 1892 हा त्यांचा कार्यकाळ आहे. वॉज ॲन अमेरिकन पोएट, ते मूळचे अमेरिकेचे आहेत. अमेरिकन कवी, एसेइस्ट, निबंधकार, त्याचबरोबर जर्नलिस्ट, पत्रकार, असं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी 3 भूमिका अतिशय प्रभावीपणे त्यांनी निभावलेल्या आहेत. व्हिटमन इज अमॉंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनन सिद्धांत. अमेरिकेच्या इतिहासामध्ये, लिटरेचरमध्ये ते एक अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी कवी संबोधले जातात. अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स, आणि नेहमी त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असंच म्हटलेलं आहे. ही ग्रीव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. त्यांचा जन्म हंटिंग्टन या ठिकाणी, जे अमेरिकेमधलं ठिकाण आहे
त्या ठिकाणी एका अतिशय आर्थिकदृष्ट्या डिफिकल्टीमध्ये असलेलं, म्हणजे खूप आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेलं अशा वंचित, आर्थिक वंचित कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. हिज मेजर वर्क, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, साहित्यमय जीवनामध्ये, साहित्याच्या जीवनामध्ये त्यांचं एक अतिशय मोठं वर्क त्यांनी केलेलं काम म्हणजे लीव्ज ऑफ ग्रास हा त्यांचा कलेक्शन आहे कवितेचा, पब्लिश्ड इन जुलै 1855, 1855मध्ये तो त्यांनी पब्लिश केलेला आहे. हीच ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, त्यांच्या मृत्यू प्रित्यर्थ त्यांनी ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता लिहिलेली आहे आणि ती अतिशय पॉप्युलर झालेली आहे. वाईडली पॉप्युलर म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात ती प्रसिद्ध झालेली आहे, कारण तीसुद्धा खूप इन्स्पिरेटिव्ह पोयम आहे. कारण अब्राहम लिंकन हे व्यक्तिमत्वच असं होतं की एक अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं आणि अशा या व्यक्तिमत्वावरती आधारित ती कविता आहे, त्यामुळे तीसुद्धा खूप पॉप्युलर झालेली आहे. आता आपण पाहूया या कवितेमध्ये, किंवा ही कविता कुठून आली, कशी आली, त्या कवितेमध्ये व्हॉट थिंग्स, कोणकोणत्या गोष्टी यामध्ये कवीनं वर्णन केलेले आहेत. द सेक्शन 1 ऑफ सॉंग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास. लीव्ज ऑफ ग्रास या कलेक्शनमधून घेतलेली ही सॉंग ऑफ द ओपन रोड कविता आहे. इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस. या कवितेमध्ये अतिशय सुंदर असा एक ब्लेंड दिलेला आहे, म्हणजे एक वळण दिलेलं आहे. कशाचं? सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दल असलेली जागृती, म्हणजे सेल्फ अवेअरनेस. मी कसा आहे, मला कसं असायला पाहिजे, माझ्यामध्ये कोणकोणते पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, कोणकोणते निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. फ्री विल, आपली जी इच्छाशक्ती आहे ती प्रचंड असायला पाहिजे. अँड टेंडरनेस ऑफ हार्ट, हृदय कसं असायला पाहिजे, टेंडर, अतिशय नाजूक. शब्दशः अर्थ लिटरली मिनिंग नाजूक आहे, परंतु टेंडर म्हणजे सेन्सिटिव्ह, प्रत्येक गोष्टीची जाणीव, खरं आणि खोटं, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळाची जागृती ही आपल्या हृदयामध्ये सतत असायला पाहिजे, म्हणजेच टेंडरनेस ऑफ हार्ट हे या कवितेचं सौंदर्य आहे. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट, ही कविता आपल्याला काय देते, तर कवीला रिअलाईज झालेलं आहे. काय रिअलाईज झालेलं आहे? अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ, त्यांच्या जीवन प्रवासामध्ये कवीला काय काय जाणवलेलं आहे. वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम, टेस्ट विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑफ युनिव्हर्सिटी. कोणत्याही शाळेमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जी टेस्ट दिली जात नाही, अशी टेस्ट की जी जीवनामध्ये द्यावी लागते. कशाची टेस्ट? शहाणपणाची टेस्ट. शहाणपण कोणत्याही शाळेमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकता येत नाही, तर प्रत्यक्ष जीवन नावाची युनिव्हर्सिटी, जीवन नावाची शाळा आपल्याला शहाणपण शिकवत असते. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. प्रत्येक व्यक्ती या भूतलावरती, पृथ्वी तलावरती प्रत्येक मानव अ रोड इज यूज, प्रत्येकजण रस्ता वापरत असतो. कोणता रस्ता? जीवनाचा रस्ता. वेदर रिच ऑर पुअर, गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाचं जीवन हे ठरलेलं असतं. प्रत्येकजण जीवनाच्या वाटेवरती चालत असतो किंवा प्रत्येकाला जीवन आहे, प्रत्येकाचं जीवन प्रत्येक टप्प्यातून जात असतं. वेदर अ रिच ऑर पुअर, तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्याला जीवनातील प्रत्येक टप्प्याची संघर्ष करायचा आहे, प्रत्येक टप्प्याशी फेस करायचा आहे. इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनादर. आणि ही कविता प्रत्येक लेवलमधल्या व्यक्तीशी असोसिएट करते, म्हणजे ती प्रत्येक व्यक्तीला लागू पडते. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी.
हा जो कवितेत वापरलेला जो रोड आहे हा सिग्निफाय काय करतो तर मोबिलिटी, गतिशीलता. मोबिलिटीचा अर्थ काय आहे? गतिशीलता. म्हणजे आपल्या जीवनाला एक गती असायला पाहिजे. म्हणजे स्तब्ध किंवा स्थिर न राहता जीवन हे कसं गतिशील असायला पाहिजे. हे या रोड या शब्दातून सिग्निफाय होतं. तर त्याचा अर्थ आपण पुढं पाहणार आहोत. अ, अगोदर आपण प्रत्यक्ष कवीचा परिचय आणि समरी बघूया. त्यानंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ, प्रत्येक कन्सेप्ट इन डिटेल आपण पाहणारच आहोत. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये समथिंग न्यू, जीवनाचा हा रोड, ह्या जीवनाच्या रोडवरती चालत असताना समथिंग न्यू, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. आणि असा हा या कवितेचा जो कवी आहे विटमन, तो या कवितेमध्ये लोक, पीपल्स अँड प्लेसेस या जीवनाच्या रस्त्यावरती चालत असताना आपल्या जीवनामध्ये येणारे जे जे लोक असतील किंवा जीवनामध्ये येणारी जी सर्व ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाबद्दल कवी या ठिकाणी बोलतो. ही आर्ग्यूज अगेन. आणि शेवटी समरीमध्ये कवी सांगतो आर्ग्यूज म्हणजे तो भांडतोय, तो त्या विरुद्ध लढतोय, त्याला ती गोष्ट पटत नाही आहे. कशाविरुद्ध? स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. एका जागी थांबणं फार काळ, एका जागी फार काळ थांबणं हे कवीला मान्य नाही. अल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. जरी आपण कितीही चांगल्या पद्धतीनं जीवन जगत असो, आपल्या जीवनामध्ये इतर गोष्टीमध्ये किंवा व्यक्तिमत्वामध्ये आपण जरी इतरांच्या समोर आदरातिथ्य किंवा आदरयुक्त असू, तरीसुद्धा जर आपण एका जागेवर थांबत असो, आपल्या जीवनामध्ये गतिशीलता नसेल, मोबिलिटी नसेल, प्रोग्रेस नसेल, तर ते कवीला पटत नाही आहे किंवा ते जीवनाच्या प्रवासामध्ये इट इज नॉट इनफ किंवा ते आपल्याला पुरेसं नाही आहे. फक्त चांगलं व्यक्तिमत्व असणं म्हणजे जीवन नाही आहे, तर जीवनामध्ये मोबिलिटी आवश्यक आहे, गतिशीलता आवश्यक आहे. पाहूया थोडंसं आणखी. कवी या ठिकाणी अमेरिकेमध्ये एमर्सन नावाची एक अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे एमर्सन. एमर्सन यांनी काय केलं होतं, एकदा असं लिहून ठेवलेलं होतं की असा एखादा व्यक्ती, असा एखादा कवी किंवा लेखक या अमेरिकेमध्ये व्हावा की जो अमेरिकेबद्दल, अमेरिकेच्या तत्त्वज्ञानाबद्दल, फिलॉसॉफीबद्दल, सोशल लाईफबद्दल, पर्सनल लाईफबद्दल, कॉन्स्टिट्यूशनबद्दल, व्हर्च्यूज अँड व्हायसेस, चांगला आणि वाईट याबद्दल लिहिणारा एखादा व्यक्ती तरी या अमेरिकेमध्ये व्हावा अशी इच्छा एमर्सन यांनी व्यक्त केलेली होती. त्याने त्यांच्या लिखाणामध्ये लिहिलेलं होतं. आणि ते जे लिखाण आहे ते विटमन यांच्या वाचनात आलं. आणि वाचनात आल्यानंतर ही इन्स्पायर्ड बाय धिस रायटिंग. एमर्सन यांनी लिहिलेल्या त्या रायटिंगवरती विटमन इन्स्पायर झाले आणि ही डिसाइडेड आय कॅन राईट लाईक दॅट टाईप ऑफ रायटिंग. या पद्धतीचं मी लिखाण करू शकतो, या पद्धतीच्या लिटरेचर मी निर्माण करू शकतो, असं त्यांनी स्वतः मनामध्ये इच्छा निर्माण केली. त्याचबरोबर त्यांनी ठरवलं आणि मग त्याने आपल्या लिखाणाला सुरुवात केली. विटमन यांनी लिखाणाला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी त्या लिखाणाला एक नाव दिलं, लीव्ज ऑफ ग्रास. तर याचा अर्थ काय होतो बघा, लिटरली मिनिंग. लीव्ज ऑफ ग्रास, ग्रास म्हणजे गवत आणि लीव्ज म्हणजे पाणी. तर गवत आपण पाहतो की ती छोटं असतं आणि त्याचं पान त्याच्याहूनही अधिक छोटं, म्हणजे लहान, सर्वसामान्य असा अर्थ होतो लीव्ज ऑफ ग्रास. त्यांच्या कविता संग्रहाला लीव्ज ऑफ ग्रास असं त्यांनी का नाव बरं दिलं, तर लीव्ज ऑफ ग्रास ह्याचा
मेटाफोरिकली मीनिंग असा होतो सर्वसामान्यांचा कविता संग्रह. मी जे जे काय लिहिणार आहे ते या अमेरिकेतील सर्वसामान्य नव्हे तर या पृथ्वीतलावरील मानव जातीमधील अगदी सर्वसामान्य व्यक्तीबद्दल मी लिहिणार आहे. सर्वसामान्य व्यक्तींचं जीवन मी माझ्या कवितामधून चित्रित करणार आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्यांनी आपल्या कविता संग्रहाला लीव्ज ऑफ ग्रास असं नाव दिलेलं आहे. आता त्यानंतर एकदा असा लीव्ज ऑफ ग्रास हा कविता संग्रह यामध्ये देर आर almost 400 poems, and these poems are written throughout 33 years in the life of Whitman. विटमन यांनी त्यांच्या जीवनामध्ये जवळजवळ 33 वर्ष हा कविता संग्रह लिहिण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे बघा, लीव्ज ऑफ ग्रास एकच कविता संग्रह आहे, परंतु त्यांनी जवळजवळ 33 वर्ष या कविता संग्रहाचं लिखाण केलेलं आहे आणि जवळजवळ 400 कविता त्यांनी त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. कारण त्यांच्या मनामध्ये एक महाकाव्य निर्माण व्हावं ही इच्छा त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्यांनी हा कविता संग्रह जवळजवळ 33 वर्ष लिहिला आणि ऑलमोस्ट जवळजवळ 400 कविता त्यांनी या कविता संग्रहामध्ये लिहिलेल्या आहेत. आता या कविता संग्रहामध्ये त्याचबरोबर आपण पाहतो या कवितेमध्ये आय आणि मीचा वापर जास्त केलेला आहे. आता आय हे सर्वनाम आहे ना, आय हे सर्वनाम स्वतः कवी, त्याचबरोबर अमेरिकन प्रत्येक नागरिक आणि त्याच्याही पुढं ही कविता एवढी युनिव्हर्सल झाली, एवढी वैश्विक झाली, एवढी विश्वामध्ये ती प्रसिद्ध झाली की विश्वामधील या जगामधील जो प्रत्येक मानव आहे, प्रत्येक वाचक आहे, त्या वाचकाला आय म्हणजे मी स्वतः आहे असं वाटतं. आणि म्हणून आय ही फक्त कवीची भावना नाही तर या समस्त विश्वातील मानवाची भावना आहे. आणि या प्रत्येक मानवाला कसं असायला पाहिजे, जीवनाचा प्रवास सुरू करत असताना त्यानं कसा केला पाहिजे, त्यासाठी एक अतिशय मार्गदर्शक अशी ही कविता आहे, अतिशय इन्स्पिरेटिव्ह अशी ही कविता आहे. तर आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. त्या अगोदर कविता सुरू करण्या अगोदर आपण या कवितेमध्ये काही कन्सेप्ट आलेले आहेत, म्हणजे काही शब्द आहेत, त्या शब्दांचा लिटररी मिनिंग न घेता त्याच्या पाठीमागं काहीतरी रूपकात्मक अर्थ दडलेला आहे. तो अर्थ आपल्याला समजल्याशिवाय कवितेचा रिअल मिनिंग आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे कवीला नेमकं काय म्हणायचं आहे हे समजण्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक कन्सेप्टचा अर्थ समजला पाहिजे. तो येणारा शब्द कवीनं कोणत्या अर्थानं घेतलेला आहे बघूया. पहिला शब्द जो मेन वर्ड आहे, अगदी तुमच्या शीर्षकामध्येच आहे, ओपन रोड. त्यामधला जो रोड हा शब्द आहे त्याचा लिटरली मिनिंग रस्ता असा होतो. म्हणजे रस्ता म्हणजे आपण नॉर्मली रस्ता नव्हे, तर हा रस्ता कसला आहे, धिस इज अ रोड ऑफ लाईफ. हा जीवनाचा रस्ता आहे. त्याचबरोबर इट सिग्निफाईज मोबिलिटी, इक्वॅलिटी. रोड हा शब्द मोबिलिटी म्हणजे गतिशीलता आणि इक्वॅलिटी समानता त्या ठिकाणी सिग्निफाय करतो. आता ते दोन शब्द आहेत, त्याचंही आपण डिटेल मिनिंग बघूया. मोबिलिटी म्हणजे काय आणि इक्वॅलिटी म्हणजे काय, इक्वॅलिटी कोणत्या अर्थानं घेतला आहे, मोबिलिटी कोणत्या अर्थानं घेतला आहे. इक्वॅलिटी म्हणजे समानता कशामध्ये, पुअर, रिच, ऑल टाईप्स ऑफ पीपल कॅन वॉक ऑर ट्रॅव्हल ऑन द सेम रोड. रोड म्हणजे जीवनाचा मार्ग. हा जो मार्ग आहे तो कोणा एकासाठी नाही आहे किंवा फक्त श्रीमंतांसाठी आहे असंही नाही आहे, तर पुअर असतील, रिच असतील, सर्व प्रकारचे, उच्च असतील, नीच असतील, सर्वसामान्य असतील, हायर क्लास असतील, सर्व लोकांसाठी, सर्व लोक या अगदी एकाच रस्त्यावरून चालू शकतात. रोड डझंट डिस्टिंग्विश बिटवीन पीपल. कवीला काय सांगायचं आहे, कोणताही रस्ता किंवा हा जीवनाचा रस्ता कोणत्याही लोकांमध्ये भेदभाव करत
नाही. जीवनाचा रस्ता हा सर्वांसाठी सारखाच आहे, तो गरीब असो अथवा श्रीमंत. त्यानंतर दुसरं सिग्निफिकेशन आहे ते म्हणजे मोबिलिटी. आता गतिशीलता कशामध्ये पाहिजे? गतिशीलता म्हणजे काय नेमकं? मूवमेंट, हालचाल. जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आपल्या जीवनामध्ये एक मोशन पाहिजे, मूवमेंट पाहिजे. टू बी गोईंग अहेड, पुढं जात राहिलं पाहिजे. एकाच जागी न थांबता आयुष्याच्या रस्त्यावरती, मार्गावरती आपण एक टप्पा पार करत गेलं पाहिजे. डोंट स्टॉप, कुठंही थांबायचं नाही आहे. जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आपण चालत राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला एक या ठिकाणी एका आपल्या भारतीय महापुरुषानं सांगितलेलं एक वाक्य किंवा दिलेला एक मेसेज त्यांच्या एका वाक्यामध्ये आहे, ते तुम्हाला या ठिकाणी आवर्जून मी नमूद करतो. अराईज अवेक. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? या कवितेला समर्पक असं ते वाक्य आहे. म्हणजे या कवीनं जे सांगितले तेच या महापुरुषानं सांगितलेलं आहे. अराईज अवेक, अराईज उठा, अवेक जागे व्हा. हे माझ्या भारतीय नवतरुणांनो, अराईज उठा, झोपू नका, अवेक जागे व्हा. तुमच्या ज्या डोळ्यावरती जी झापड आलेली आहे, तुमच्या मेंदूवरती जी काजळी आलेली आहे, तुम्हाला तुमचे डोळे असूनसुद्धा तुम्हाला या समोर प्रत्यक्षात काही दिसत नाही आहे, डोळे तुमचे सताड उघडे ठेवा. स्टॉप नॉट, थांबू नका. टिल द गोल इज रीच्ड. हे तरुणांनो, जीवनाच्या मार्गावरती तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे. तुमच्या जीवनाची सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळी तुम्ही झोपू नका, स्वस्थ बसू नका, सुस्त राहू नका. उठा, जागे व्हा आणि स्टॉप नॉट, थांबू नका. थांबायचं नाही आहे. कधीपर्यंत? टिल द गोल इज रीच्ड. जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्ही गाठू शकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. दॅट इज कॉल्ड मोबिलिटी. आणि यालाच मोबिलिटी म्हणतात, यालाच गतिशीलता म्हणतात. आणि ही गतिशीलता आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि ही गतिशीलता येण्यासाठी कवी गोइंग टू इन्फ्लुएन्स, गोइंग टू इन्स्पायर अस. आपल्या सर्वांना कवी काय करतोय? इन्स्पायर करतोय. त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी कवितेमध्ये थीम जी दिलेली आहे कवीनं, ती थीम कोणती आहे? फ्रीडम, जॉय आणि ऑप्टिमिझम. फ्रीडम म्हणजे तुम्ही मुक्त असायला पाहिजे, कोणतंही तुमच्या मनावरती दडपण असू नये. मुक्तपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जीवन जगा, कोणतंही बंधन मनावरती ठेवू नका. जॉय, त्याचबरोबर बंधनमुक्त जीवन जगत असताना ते जीवन नीरस, नकारात्मक, नैराश्यवादी असायला नाही पाहिजे. तर ते कसं असायला पाहिजे? आनंदी असायला पाहिजे. त्याचबरोबर जीवन जगत असताना ऑप्टिमिझम, आशावाद आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. ही या कवितेची थीम आहे. आता या कवितेचा अप्रोच कसा आहे? तर डेमोक्रॅटिक, लोकशाहीवादी अप्रोच आहे. फ्री हा जो शब्द सेकंड लाईनमध्ये यूज केलेला आहे, फ्रीचा अर्थ डेमोक्रेसी, लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी काय होतं की काय खावं, कुठं जावं, काय पाहावं, काय बोलावं याचं बंधन असायचं अगदी पुरोगामी या भारतामध्ये. तर ते पुरोगामित्व कवीनं झटकून टाकलेलं आहे. आणि आधुनिक जगामध्ये जगत असताना पण फ्री माइंडेड म्हणजे कोणतंही बंधन न ठेवता जसं ॲज यू लाईक, तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं जीवन जगायचं आहे. तुमच्या जीवनाच्या मार्गावरती, लाईफ रोडवरती तुम्ही चालायचं आहे. आणि अगदी प्रॅक्टिकल असायला पाहिजे. प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक. आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं आपल्याला यश मिळवलं पाहिजे असा दृष्टिकोन आपल्या समोर असायला पाहिजे. हा या कवितेमध्ये अप्रोच आहे. आता ओपन या शब्दाचा अर्थ काय घेतलेला आहे? तर विदाऊट एम, ओपन रोड. आता जीवनाचा मार्ग, ओपन रोड, याला काही कोणती दिशा असते का? किंवा आपल्याला अगोदर माहिती असतं का? किंवा जेव्हा आपलं जीवन सुरू होतं तेव्हा आपण ध्येय ठरवलेलं असतं का?
तर एक जन्म झालेला असतो, लहानाचं मोठं होतो, बालपण व्यवस्थितपणे आनंददायी गेलेलं असतं आणि तिथून जो खरा प्रवास जीवनाचा चालू होतो तारुण्यामध्ये, त्या प्रवासामध्ये सुरुवातीला आपलं ध्येय नसतं. म्हणजे जीवनाचा रस्ता ओपन असतो आणि या ओपन रोडवरती आपल्याला चालायचं आहे. ध्येय नाही आहे, पण ते ठरवायचं आहे. आणि ते ठरवत असताना आपण पूर्णपणे ब्लँक माइंडेड असतो. स्टार्ट जीवनाचा मार्ग सुरू होताना. आणि त्यावेळी कसं राहायचं आहे, ध्येय कसं असावं आणि ते कसं पूर्ण करावं आणि या ओपन रोडवरती कशा पद्धतीनं मार्गक्रमण करावं हे कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर ब्राऊन हा शब्द आलेला आहे बघा पुढं. इंडिकेट साईन पोस्ट ऑफ इम्पॉर्टंट प्लेसेस. हा कलर आहे. हा कलर रस्त्यावरती असणारे जे साईन पोस्ट असतात, दिशादर्शक, ते ब्राऊन कलरमध्ये दिलेले असतात. आता ब्राऊन कलरचं या ठिकाणी रस्ता आणि ब्राऊन कलर याचा जवळचा संबंध आहे, म्हणून ब्राऊन या कन्सेप्टचा या वर्डचा वापर केलेला आहे. ते आपण कवितेमध्ये आणखी आपण डिटेलमध्ये ते तुम्हाला लक्षात येईलच. आता आपल्याला प्रत्यक्ष स्टॅन्झा बाय स्टॅन्झा, लाईन बाय लाईन आपण कवितेचा मिनिंग पाहूया. पहा कवितेचा सुरुवात. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग फेअर एव्हर आय चूज. तर यामधले शब्द बघा. अ फूट, दोन अर्थ घेतले ते या ठिकाणी. फूट म्हणजे पायी चालणे किंवा आपली पावले असतील. त्याचबरोबर याचा दुसरा मिनिंग घेतला आहे अ स्टार्ट, सुरुवात, बिगिनिंग. त्यानंतर ओपन रोड हा रूपकात्मक अर्थ त्याचा आहे जीवनाचा मार्ग. लाईट हार्टेड, प्रसन्न चित्ताने. हेल्दी म्हणजे निरोगी, शब्दशः लिटरली मिनिंग, पण इथं पोषक अर्थ घेतला आहे. फ्री, बंधनमुक्त. ब्राऊन, रस्त्यावर मुख्य ठिकाणी या रंगात दाखवतात. ब्राऊन पाथ, जीवनाचा मार्ग दाखवणारा रस्ता. तर ब्राऊन आणि ब्राऊन पाथ या दोन्हीमधला अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हा जीवनाचा रस्ता माझ्यासाठी ओपन आहे, पूर्णपणे मोकळा असा ह्या जीवनाचा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्यावरती मला मार्गक्रमण करत असताना मार्गक्रमण मी करायला लागलेलो आहे आणि याची मी सुरुवात केलेली आहे. आता अ स्टार्ट, माझी पावलं आता त्या दिशेनं पडायला लागलेले आहेत आणि ही पावलं मी टाकत असताना माझं हृदय अगदी प्रसन्न आहे. जीवनाच्या मार्गाची मी सुरुवात केलेली आहे. अ बिगिनिंग. आता ही बिगिनिंग कशी असायला पाहिजे? अ स्टार्ट. असं म्हटलं जातं की वेल बिगिनिंग इज हाफ डन, अशी इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे, एक म्हण आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन. जे आपण कार्य करणार आहे त्याची सुरुवातच जर भक्कम झाली, वेल बिगिनिंग झाली, तर ते काम सुरुवातीलाच निम्मं झालेलं असतं. मग निम्मं काम काय आपोआपच होऊन जातं. म्हणजे सुरुवात अतिशय चांगली असायला लागते आणि ती सुरुवात करत असताना आपलं मन कसं असायला पाहिजे? प्रसन्न असायला पाहिजे, उत्साही असायला पाहिजे, आनंदी असायला पाहिजे. आणि अशा आनंदी, उत्साही, प्रसन्न चित्ताने मी माझ्या या जीवनाच्या प्रवासामध्ये मार्गक्रमण करत असताना किंवा करण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे. आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये जे माझ्यासमोर जे जग पडलेलं आहे, माझ्यासमोर जे जग आहे ते जग कसं आहे? पोषक आहे, हेल्दी आहे, फ्री आहे, अगदी मुक्त आहे. या जगामध्ये या जीवनाच्या रस्त्यावरती प्रवास करत असताना हे जग मला अगदी पोषक आहे. मला जे काय करायचं आहे जीवनामध्ये, मला जे काय करायचं आहे त्यासाठी मला या जगामध्ये कोणताही अडथळा नाही आहे. मी मुक्तपणे फिरू शकतो आणि अगदी पोषक आहे, अनुकूल आहे, सपोर्टिव्ह आहे, मला मदतच होईल अशा पद्धतीचं हे जग आहे. आणि अशा या जगामध्ये मी जात असताना माझ्या जीवनाच्या मार्गावरती मला अशा पद्धतीनं या ठिकाणी हेल्दी फ्री, अतिशय इन्स्पिरेटिव्ह शब्द आहेत बघा. पोषक, फ्री, मुक्त,
त्याचबरोबर लाईट हार्टेड हे इन्स्पिरेटिव्ह वर्ड्स आहेत, कवीनं वापरलेले आहेत बघा. प्रत्येक लाईनमध्ये जे जे शब्द वापरले आहेत सगळे इन्स्पिरेटिव्ह आहेत. तुम्हाला निश्चितपणे इन्स्पिरेशन मिळेल. जगाकडं, जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा निश्चितच पॉझिटिव्ह आणि जॉयफुल होईल. त्यापुढं कवी सांगतो, अ लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग फेअर एव्हर आय चूज. हा जीवनाचा मार्ग लांब आहे, तो छोटा नसतो बघा. जीवनाचा मार्ग असा छोटा नसतो, शॉर्ट वे नसतो किंवा मधला मार्ग नसतो. आपल्याला बघा सवय असते कोणत्याही गोष्टीला मधला मार्ग काढायची. अरे पण मधला मार्ग हा यशाकडे घेऊन जात नाही. तुम्हाला यशाकडे जायचं असेल तर लॉंग वेनच तुम्हाला जावं लागेल. कष्ट करावेच लागतील. कष्टाला पर्याय तुम्ही शॉर्ट वे वापरता आणि फसता जीवनामध्ये. जीवनामध्ये सक्सेस मग तुम्हाला मिळत नाही आणि मग तुम्ही भरकटत जाता. तसं तुम्ही जीवनामध्ये भरकटू नये. तुमच्या जीवनाचा हा रस्ता लॉंग आहे, परंतु लॉंग या रस्त्यावरती कवीला काय जाणवलं आहे तर ब्राऊन पाथ आहे. जीवनाचा मार्ग दाखवणारा रस्ता आहे. ब्राऊन कलर काय करतोय तर कुठं जायचं आहे आपल्याला त्या ठिकाणाचं त्या ठिकाणी इंडिकेशन दिलेलं असतं. बोर्ड्स असतात रस्त्यावरती आणि ते ब्राऊन कलरमध्ये असतात. हा ब्राऊन कलर आपल्या जीवनाशी का रिलेटेड आहे, जीवनाच्या मार्गाशी का रिलेटेड आहे तर ते जे रस्ते असतात त्या रस्त्यावरतीच आपलं जीवन जात असतं. म्हणजे आपलं दैनंदिन जीवन असेल, आपलं काही मार्ग यशाची काही शिखरं आपण गाठत असताना अशा पद्धतीने आपल्याला साईन पोस्ट ब्राऊन कलरमध्ये पाहावयास मिळतात. म्हणजे कुठंतरी कळत न कळत इनडिरेक्टली हे ब्राऊन पोस्ट असतात, साईन असतात, त्याला आपल्याला कुठंतरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच काही गोष्टी आपल्याला आपल्या जीवनावरच्या रस्त्यावरती जात असताना जिथं जिथं आपण जाणार आहोत, जो जो रस्ता आपण निवडणार आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ब्राऊन पाथ तुमच्यासमोर माझ्यासमोर आहेत असं कवी म्हणतो. हेन्सफोर्थ, आता या ठिकाणी हेन्सफोर्थचा अर्थ आहे फ्रॉम धिस टाईम ऑन, इथून पुढं. गुड फॉर्च्यून, आता गुड फॉर्च्यून पहा या ठिकाणी 2 वेळा या कंपाऊंड वर्डचा वापर झालेला आहे. कंपाऊंड वर्ड म्हणजे जोड शब्द. गुड फॉर्च्यून, गुड फॉर्च्यून. पहिला गुड फॉर्च्यून कोणत्या अर्थाने घेतलेला आहे? पहिल्या गुड फॉर्च्यूनचा अर्थ आहे दया याचना आणि दुसऱ्या गुड फॉर्च्यूनचा अर्थ आहे दैव, सुदैव किंवा नशीब, फेट. बघूया तर हेन्सफोर्थ या ठिकाणी कवी एवढं सगळं असताना हेनफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. कवी काय म्हणतो की या जीवनाच्या रस्त्यावरती चालत असताना हे जग अगदी पोषक आहे, अगदी बंधनमुक्त आहे आणि प्रसन्न चित्ताने मी या ठिकाणी माझं मार्गक्रमण करतोय. आणि एवढं सगळं असताना इथून पुढं मी आय आस्क नॉट, मी विचारणार नाही कुणाला किंवा मी दया याचना करणार नाही कुणाकडं, कोणत्याही व्यक्तीकडं मी दया याचना करणार नाही. मी लाचार होणार नाही, मी निगेटिव्ह होणार नाही, माझ्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ देणार नाही. बिकॉज आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून, कारण मला कुणाची गरज नाही आहे, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आय मायसेल्फ 2 वेळा वापरला आहे बघा. आय मायसेल्फ, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, त्यामुळे मी कोणाकडे दयायाचना करणार नाही. इथून पुढं मला जे हवं आहे, मला जे काय करायचं आहे ते मीच करणार आहे. आणि माझ्या जीवनाच्या रस्त्यावरती ज्या ज्या काही अडचणी येतील, जी समस्या येतील त्याला मी स्वतः सामोरं जाणार आहे. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मी कुणाकडेही दयायाचना करणार नाही किंवा जी जी काही माझी गरज आहे, नीड्स फॉर लाईफ, माझ्या जीवनाच्या ज्या गरजा आहेत त्या स्वतः मीच माझ्या पद्धतीनं पूर्ण करणार आहे. त्यासाठी मी कुणाचीही दयायाचना करणार नाही. हेन्सफोर्थ आय फिम्पर नो मोअर. त्याचबरोबर कवी काय सांगतो, इथून पुढं फिम्पर हा शब्द आलेला आहे बघा. फिम्पर पेसिमिस्टिक अप्रोच, निराशावादी दृष्टिकोन. माझ्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा निराशावादी दृष्टिकोन इथून पुढं मी ठेवणार नाही. मी नाही हा शब्द माझ्या शब्दकोशातून काढून टाकणार आहे. पोस्टपोन नो मोअर.
जे काही मला करायचं आहे ते मी पोस्टपोन करणार नाही, मी ते पुढं ढकलणार नाही. बघा आपल्याला सवय असते की चला उद्या करूया, आजचा अभ्यास उद्या करूया, पुन्हा उद्या उजाडला की उद्या आपण काय म्हणतो, चला आज राहू दे, आज कंटाळा आलाय, उद्या करूया. हे उद्या करूया आहे ना, ते उद्या माझ्या जीवनामध्ये इथून पुढं मी पोस्टपोन करणार नाही. आजचे काम आजच करा, उद्याचेही काम आजच करा, तरच आपण आपल्या जीवनाच्या मार्गावरती यशस्वी होऊ शकतो. आणि हे करत असताना नीड नथिंग, मला कोणाचीही गरज नाही, कशाचीही गरज नसणार आहे, कोणाच्या मदतीची गरज असणार नाही किंवा कोणाचीही मी अपेक्षा करणार नाही. आणि अशा पद्धतीनं मी माझं जीवन मार्गक्रमण करणार आहे. आता त्यानंतर पुढं डन विथ इंडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरलस क्रिटिसिझम्स. तर डन विथ ही जी फ्रेज आलेली आहे या ठिकाणी त्याचा अर्थ होतो टू हॅव कम्प्लीट, टू अबॅन्डन, एखादी गोष्ट मनावरती न घेणे किंवा ती सोडून देणे, अबॅन्डन. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीची सवय असेल तर ती सवय बंद करणे. इंडोअर कंप्लेंट्स याचा अर्थ होतो जीवनातील अडथळे किंवा समस्या किंवा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये ज्या घडलेल्या असतात आणि त्या घडतच असतात. डन विथ इंडोअर कंप्लेंट्स, माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या काही छोट्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी सोडून देणार आहे, त्याचा पुन्हा विचार करून मनस्ताप करणार नाही आहे. ज्या गोष्टी जिथे घडलेल्या आहेत त्या तिथंच सोडणार आहे. आय फॉरगेट द पास्ट, जो माझा काही भूतकाळ आहे तो मी विसरणार आहे. डन विथ इंडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज. तर लायब्ररीज याचा अर्थ काय होतो, या छोट्या मोठ्या गोष्टींचा संग्रह जो माझ्या मनामध्ये आतापर्यंत कुठंतरी मला माझ्या मार्गामध्ये अडथळा करतोय, त्या छोट्या मोठ्या गोष्टींचा संग्रह मी सोडून देणार आहे. क्युरलस क्रिटिसिझम, क्युरलसचा अर्थ काय होतो, सतत तक्रार करणारा. आणि या जीवनामध्ये माझ्या अवतीभोवती काही इरिटेट करणारे जे लोक आहेत किंवा ज्या लोकांनी मला इरिटेट केलेलं आहे त्या लोकांनासुद्धा मी माझ्या मनावरती न घेता, त्यांचा विचार न करता त्या लोकांना मी निग्लेक्ट करणार आहे, त्या लोकांना इग्नोर करणार आहे. आणि त्याच्या पुढच्या लाईनमध्ये कवी आणखी काही इन्स्पिरेशनल वर्ड्स, जे डिस्क्रायबिंग वर्ड्स पण आहेत, अतिशय इन्स्पिरेशनल वर्ड, स्ट्रॉंग अँड कंटेंट. स्ट्रॉंग अँड कंटेंट, आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आणि या जीवनाच्या रस्त्यावरती चालत असताना स्ट्रॉंग, अगदी मजबूतीनं, पूर्णपणे भक्कम अशा मनाच्या सामर्थ्यानं, मन माझं पूर्ण भक्कम असेल, कोणत्याही परिस्थितीत ते ढळणार नाही किंवा वीक होणार नाही, कॉन्फिडन्स लूज होणार नाही, अशा स्ट्रॉंग सिच्युएशननं मी माझ्या जीवनाचा मार्गक्रमण करणार आहे. त्याचबरोबर मी माझ्या जीवनामध्ये कंटेंट म्हणजे अतिशय समाधानानं मी माझं जीवनक्रमण करणार आहे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल, आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे समाधानी असाल तरच तुम्हाला आनंद मिळेल. नाहीतर या जगामध्ये जर तुम्ही समाधानी नसाल आणि सर्व काही तुमच्याकडे असेल तरीसुद्धा मनानं मात्र तुम्ही आनंदी नसणार आहे. म्हणजे आनंद हा पैशानं, संपत्तीनं मिळवता येत नाही, तर तो मानसिक समाधानानं प्राप्त करावा लागतो किंवा प्राप्त करता येतो. आणि त्यासाठी या जीवनाच्या रस्त्यावरती चालत असताना मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जीवनात सर्व काही मिळेल, पण आनंद जर मिळवायचा असेल तर मात्र तुम्हाला समाधानी असायला पाहिजे. आणि त्याही पुढं कवी सांगतो, या जीवनाच्या मार्गावरती चालत असताना, या जगामध्ये मी जगत असताना माझ्यासमोर बिफोर मी, वर्ल्ड बिफोर मी, हेल्दी फ्री वर्ल्ड बिफोर मी, माझ्यासमोर हे पोषक आणि मुक्त असं जग आहे. परंतु त्याही पुढं कवी सांगतो की या जगाचीही पर्वा मला नाही, या जगाचीही अपेक्षा मी करत नाही. कारण जे मला हवं आहे, मला जीवनात काहीतरी करायचं आहे,
जीवनात मला यश मिळवायचं आहे आणि जीवनात मला यशस्वी आणि बेस्ट पर्सनॅलिटी जर निर्माण करायची आहे, एक अतिशय चांगला नागरिक मानव, एक चांगला मनुष्य म्हणून मला स्वतःला घडवायचं आहे, माझी पर्सनॅलिटी घडवायचं आहे, माझं करिअर घडवायचं आहे, तर ते करिअर घडवत असताना जे जे काय मला आवश्यक आहे मित्रांनो, ते मला ही पृथ्वी माता, ही जी पृथ्वी आहे, ही धरा आहे, ही धरणी आहे, ही धरणी माता मला सर्व काही पुरवेल. त्यामुळं ही पृथ्वी, द अर्थ दॅट इज सफिशियंट, ही पृथ्वीच माझ्यासाठी पुरेसं आहे. मला जे काय पाहिजे आहे ते मला या पृथ्वीकडूनच मिळणार आहे. त्यामुळे या जगाची आणि या जगामधील इतर लोकांची मला आवश्यकता नाही किंवा त्यांच्याकडे मी गुड फॉर्च्यून दया याचना करणार नाही आहे. मला पृथ्वी ही धरणी माता जे जे काय आवश्यक आहे ते मला या पृथ्वीतून, बघा या निसर्गामध्ये खूप आहे परंतु आपण त्याकडे पाहत नाही. या निसर्गामध्ये जे तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळू शकतं आणि ते विनामूल्य. ही धरणी माता कोणत्याही अपेक्षेनं आपल्याला देत नसते. एखादी माता, जन्मदात्री माता लहानपणापासून अगदी तिच्या शरीरामध्ये श्वास असेपर्यंत आपल्या लेकराची काळजी घेत असते, त्याला हवं नको ते बघत असते, त्याला पाहिजे ते देण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत असते. तशीच ही पृथ्वी आहे. म्हणून या पृथ्वीला धरणी माता असं म्हटलं जातं. आणि हीच धरणी माता माझ्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना, यशाची शिखरं चढत असताना मला जे हवं आहे ते मला देणार आहे. आय डो नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा एक शब्द प्रयोग आलेला आहे, कॉन्स्टेलेशन्स. त्याचं लिटरली मिनिंग असं होतं तारकापुंज. आता तारकापुंज आपण संध्याकाळी आकाशामध्ये ज्यावेळी पाहतो त्यावेळी आकाशामध्ये चंद्र आणि तारकांचा समूह दिसतो. तारकांचा पुंज म्हणजे तारकांचा समूह, त्यालाच कॉन्स्टेलेशन असं म्हटलेलं आहे. आता हे तारकापुंज, तारे किंवा चंद्र आपल्याला दिसताना खूप सुंदर वाटतात, हवेवेसे वाटतात, त्यांचा हेवा वाटतो, कारण ते आपलं वैभव आहे. पण ते वैभव आपलं आहे का? नाही. तर ते वैभव आहे आकाशाचं. आणि मग अशा या वैभवाची आपण का असूया करावी? त्या वैभवाची अपेक्षा आपण का करावी? तर कवी म्हणतो, ज्याचं आहे त्याच्याकडेच ते राहू द्या. आय डू नॉट वॉन्ट, म्हणून कवी म्हणतो, मला कोणाच्याही संपत्तीची अपेक्षा नाही आहे. माझ्या आजूबाजूला जे आहे त्याची मला अजिबात अपेक्षा नाही आहे. कारण आय नो, कारण मला माहिती आहे, दे आर व्हेरी वेल फेअर दे आर. कारण ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ते व्हेरी वेल आहे. म्हणजे ज्याच्याकडे ती संपत्ती आहे त्याच्याकडेच ती शोभून दिसते. त्याच्या अपेक्षा मी का करावी? त्यानं ते मिळवलेलं आहे आणि मग ते मला मिळवायचं असताना मलाच कष्ट केलं पाहिजे. ते मिळवण्यासाठी मी कॉन्फिडंट असायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये ते माझ्या मनगटाच्या बळावर मला ते मिळवायचं आहे. कुणाचीही संपत्ती फुकट मला नको आहे, म्हणून मी कुणाच्याही संपत्तीची अपेक्षा करणार नाही आहे. आता शेवटच्या कवितेच्या एंड ऑफ द पोएम आपल्या लक्षात येतं, काही लाईन्स आहेत त्या इन ब्रॅकेट आहेत, म्हणजे कंसामध्ये दिलेल्या आहेत. आता इंग्लिश लिटरेचरमध्ये याला पॅरेंथेसिस असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी कवीनं तेवढाच भाग ब्रॅकेटमध्ये का टाकलेला आहे बरं? तर त्यामागचं मिनिंग असं आहे की समथिंग इज इन द माइंड ऑफ पोएट. कवीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे, समथिंग. जे कवितेमध्ये कवीनं सुरुवातीपासून आतापर्यंत जे सांगितलेलं आहे त्याचा अर्क म्हणजे गाभा म्हणतो आपण, किंवा त्याचा मेन मिनिंग आहे, डॉमिनेट मिनिंग, तो कवीला या ठिकाणी अगदी वेगळ्या पद्धतीने सांगायचा आहे. म्हणून ते या ठिकाणी पॅरेंथेसिस म्हणजे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. पाहूया, कम टू द पॉइंट. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. या ठिकाणी शेवटी
ब्रॅकेटमधल्या पहिल्या लाईनमध्ये कवी म्हणतो, स्टील अजूनही हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. डेलिशियस म्हणजे गोड, मधुर. तर बर्डन ह्याचा अर्थ काय होतो? ताण, तणाव, समस्या. डेलिशियस बर्डन असं का म्हटलेलं आहे बघा. बर्डन, ताणतणाव हा कधी गोड असतो का रे? नाही, निश्चितच तो त्रासदायक असतो, निगेटिव्ह असतो. मग तरीसुद्धा कवीने याला डेलिशियस का म्हटलेलं आहे? तर कवीनं या ठिकाणी ज्या भूतकाळातील ज्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत, त्याचा ताण आहे, जबाबदाऱ्या असतील, अडचणी असतील, त्या कवीनं अडचणी न समजता त्यांना काय केलेलं आहे, ते माझी ॲबिलिटी आहे असं या ठिकाणी कवीनं स्वीकारलेलं आहे. डेलिशियस म्हणजे गोड आठवणे. म्हणजे जरी ते ताणतणाव असतील तर त्या ताणतणावामधून, अडचणीमधून कवीला शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळं ते कडू नसून गोडच असतं. म्हणजे बघा, म्हटलं जातं की सत्य हे कटू असतं, म्हणजे ते पचत नाही आहे, पण ते सत्य असतं. कारण अगदी परमात्म्यापासून अगदी संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, पुराण काळापासून आपण पाहत आलेलो आहे, शिकत आलेलो आहे की सत्याचा विजय हा नेहमी असतो. म्हणजे नेहमी सत्याचाच विजय होतो. म्हणून पण कसं असतं, ते त्रासदायक असतं. आणि आज आपण पाहतो की कुणालाही त्रास नको आहे, लक्झरियस लाईफ पाहिजे, अगदी आरामदायी जीवन, काहीही न करता सर्व मिळालं पाहिजे, विना कष्टाचं आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ही प्रवृत्ती आजकाल सर्व मानव समाजामध्ये आणि या तरुणामध्ये जास्त प्रमाणामध्ये पसरलेली आहे. आणि म्हणून ही कविता अतिशय इन्स्पिरेटिव्ह आहे. मनामध्ये असणारे जे निगेटिव्ह पॉईंट्स काढणारी कविता आहे. म्हणून कवी म्हणतो, ओल्ड डेलिशियस जे बर्डन्स आहेत, म्हणजे ज्या पद्धतीनं ताणतणाव, समस्या, अडचणी, त्याचबरोबर माझ्या जीवनामध्ये काही गोड आठवणीसुद्धा आहेत, त्या सर्व गोड आणि कटू आठवणींचं ओझं, बर्डन म्हणजे ओझं, स्टील हिअर आय कॅरी, अजूनही मी ते वाहत आहे. आय कॅरी देम, मी त्यांना घेऊन माझ्या जीवनाच्या मार्गावरती मार्गक्रमण करत आहे. त्याचबरोबर मेन अँड वुमेन, माझ्या जीवनात आलेली सर्व पुरुष किंवा स्त्रिया किंवा माझे आप्तस्वकीय मित्र, सगळे सोयरे संबंधित सर्व लोकांना मी घेऊन माझ्या जीवनाच्या वाटेवरती चालत आहे. म्हणजे मी माझं जीवन जगत असताना स्वतःपुरतं नाही जगत, तर माझ्या संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्ती, आप्तेष्ट, सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांना घेऊन मी जातो आहे. म्हणजे इथं कवीला मेसेज काय द्यायचा आहे, तुम्ही जीवन स्वतःपुरतं जगू नका, समाजासाठी सुद्धा जगा, आपल्या माणसांसाठी सुद्धा जगा. या जीवनामध्ये जात असताना आपल्या माणसांना घेऊन चला. आय कॅरी देम विथ मी फेअर एव्हर आय गो, जिथं जिथं मी या जीवनामध्ये जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा जेव्हा मी या यशाच्या पायऱ्या चढणार आहे, ते यश फक्त माझंच नसणार आहे, तर मला इनडिरेक्टली सपोर्ट करणाऱ्या सर्व मानव घटकांचं ते यश असणार आहे. आणि ते मी त्यांना समर्पित करणार आहे. आणि त्याचबरोबर या यशाचा आनंद फक्त मी एकटाच घेणार नाही आहे, तर त्या ठिकाणी मी माझ्या सर्व लोकांना घेऊन जाणार आहे. आणि शेवटच्या 2 लाईन्समध्ये कवी सांगतो, आय स्विअर. स्विअरचा लिटरली मिनिंग होतो शपथ, परंतु इथं कवी काय सांगतो की आय स्विअर, मी खात्री देतो. कशाची? इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. टू गेट रीड ऑफ, टू एस्केप, सुटका होणे, बाजूला होणे, टाळणे. मी अशी खात्री देतो की मला हे अशक्य आहे. इट इज इम्पॉसिबल फॉर मी, मला हे अशक्य आहे. काय अशक्य आहे? टू गेट रीड ऑफ देम. देम म्हणजे मेन अँड वुमेन, माझ्या जीवनामध्ये असणारे जे सर्व व्यक्ती आहेत यांना टाळणं किंवा ह्या जबाबदाऱ्या टाळणं हे आता माझ्यासाठी
अशक्य आहे. म्हणजे यातून कवीला काय सांगायचं आहे की तुम्ही जबाबदाऱ्या टाळू नका, आपल्या व्यक्तींना विसरू नका, आपल्या संबंधितांना, आपल्या आप्तस्वकीयांना विसरू नका. आणि स्वतः कवी इतका इन्वॉल्व झालेला आहे, इतका बॉन्डिंग झालेला आहे की कवी म्हणतो या जीवनाच्या वाटेवरती या सर्व घटकांच्या बरोबर मी स्वतःला जबाबदारीतून मुक्त करू शकत नाही आहे. म्हणजे कवीनं जबाबदारी स्वीकारलेली आहे. खात्रीनं सांगतो कवी की मी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. आय एम फिल्ड विथ दॅम. आणि त्या सर्व घटकांनी, त्या सर्व व्यक्तींनी, त्या सर्व आनंदाच्या क्षणांनी, त्या सर्व समस्यांनी, सर्व अडचणींनी मी पूर्ण भरून उरलेलो आहे. फिल्ड विथ दॅम, पूर्ण भरलेलो आहे. अँड आय विल फिल देम इन रिटर्न. रिटर्न या शब्दातून परोपकार या ठिकाणी दिसून येतो. कवी सांगतो की ज्या ज्या व्यक्तींनी मला आतापर्यंत मदत केलेली आहे, मला जीवनामध्ये स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत असताना मला ज्या ज्या व्यक्तींनी सपोर्ट केलेला आहे, माझ्याकडून अपेक्षा केलेल्या आहे, त्या अपेक्षाची पूर्ती मी रिटर्नमध्ये त्यांना देणार आहे. मी जीवनामध्ये काहीतरी निर्माण करणार आहे आणि ते निर्माण करून त्याचं रिटर्न मी माझ्या त्या मदत केलेल्या सर्व लोकांना त्याचं मी रिटर्न देणार आहे. रिटर्न देणार आहे म्हणजे त्याचा रिझल्ट देणार आहे. माझ्याकडून लोकांनी ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्या अपेक्षांची पूर्ती मी करणार आहे. आणि अशा पद्धतीनं कवीनं या ठिकाणी अतिशय इन्स्पिरेटिव्हली प्रत्येक व्यक्तीला आय आणि मी या दोन शब्दामधून प्रत्येक वाचकाला या ठिकाणी या कवितेशी जोडलेला आहे. प्रत्येक वाचकाला आत्मपरीक्षण करण्याचं या ठिकाणी सामर्थ्य या कवितेतून कवीनं निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एक मेसेज आणखी एक कवीनं या ठिकाणी दिलेला आहे. डोंट स्टे इन वन प्लेस फॉर टू लॉंग. कवी काय सांगतो की एकाच ठिकाणी तुम्ही जास्त वेळ थांबू नका. डोंट स्टे, एकाच ठिकाणी जीवनाच्या रस्त्यावरती, म्हणजे तुमची प्रगती ही उत्तरोत्तर वाढतच गेली पाहिजे. म्हणजेच मोबिलिटी तुमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं ही कविता मित्रांनो खूप इन्स्पिरेटिव्ह आहे. तुम्ही जरूर या कवितेकडं कविता न पाहता एक आपल्या ऊर्जा निर्माण करणारं हे एक टॉनिक आहे. कविता म्हणजे आपल्यामध्ये ऊर्जा करणारं एक टॉनिक आहे. तुमच्या मनामध्ये आलेली मरगळ घालवणारं एक टॉनिक आहे. तुमच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झालेला आहे, तो न्यूनगंड काढण्याचं एक टॉनिक आहे. आणि तुम्हाला जीवनाकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह तुमचा ॲप्रोच निर्माण करणारी अशी ही कविता आहे. मित्रांनो, ही कविता तुम्हाला फार आवडेलच. त्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये या कवितेचं ॲप्रिशिएशन पाहणार आहोत. कारण ॲप्रिशिएशन हे तुम्हाला परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी असतं आणि ते ॲप्रिशिएशनसुद्धा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तत्पूर्वी या कवितेचा सखोलपणे तुम्ही आकलन करा. कारण आकलन केलं तरच ॲप्रिशिएशन तुम्हाला समजेल. कारण ॲप्रिशिएशन इज द पार्ट ऑफ पोएम. ॲप्रिशिएशन म्हणजे ॲप्रिशिएशन मीन्स मेन एलिमेंट्स इन द पोएम, क्वालिटीज, गुड क्वालिटीज इन द पोएम. ॲप्रिशिएशन म्हणजे काय असतं तर कवितेमध्ये ज्या गुड क्वालिटीज आहेत, काही एलिमेंट्स असतात, ते कशा पद्धतीने काम करतात म्हणजेच त्याचं ॲप्रिशिएशन. त्याचबरोबर कवितेचा सर्वांग अभ्यास म्हणजे ॲप्रिशिएशन असतं. ठीक आहे. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. थँक्यू.